राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे 8-10 दिवस नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यम व समाज माध्यमावर पाहावयास मिळत होत्या। अनेकांनी अनेक अंदाज व्यक्त करीत सुधाकर घारे पक्षश्रेष्ठीवर नाराज आहेत, ते दुसऱ्या पक्षात जाणार आहेत अशा बातम्या अनेकांनी केल्या होत्या व त्यावर घारेंकडून उत्तर येत नसल्याने सस्पेन्स वाढला होता। अखेर आज सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेत सर्व चर्चांचे खंडन केले आणि आपली शस्त्रक्रिया झाल्याने गेले 8-10 दिवस कोणत्याही संपर्कात नव्हतो असा खुलासा करीत मी राष्ट्रवादीतच असून 2024 ची विधानसभा लढवली होती व आता 2029 ची विधानसभा लढवणारच असे त्यांनी सांगितले आहे। सर्वांना माहीत असावं यासाठी खऱ्या अर्थाने आज पत्रकार परिषद घेतली। माझ्या नाकाची शस्त्रक्रिया झाल्यामुळं डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की आपण काही दिवस फोनपासून आणि बोलण्यापासून जरा लांब राहावं, यासाठी मी 2 दिवस माझा फोन बंद होता फक्त। परंतु मी कुठल्याही नेत्याशी किंवा कुठल्याही याची मला सफाई देण्याचे काही कारण नाही, परंतु मी आजारी असल्यामुळं माझा फोन बंद होता आणि त्या माध्यमातून पत्रकारांच्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्या बातम्या अगदी सर्व वाहिन्यांना असेल, युट्यूबला असेल, पेपरच्या माध्यमातून असेल का सुधाकर घारे नाराज आहेत, ते नॉट रिचेबल आहेत, हे पूर्ण चुकीचं आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि मी माझ्या नेत्यांच्यावर आणि माझ्या पक्षश्रेष्ठीवर खुश आहे। त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने काम करतो। राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे गेले 8 दिवसापासून चर्चेमध्ये आहेत। सुधाकर घारे नॉट रिचेबल आहेत, सुधाकर घारे पक्षश्रेष्ठींवरती नाराज आहेत, कुठला तरी मोठा निर्णय सुधाकर घारे घेणार, अशा अनेक बातम्या समाज माध्यमांवरती, प्रसार माध्यमांवरती गेल्या 8 दिवसापासून प्रसिद्ध होत होत्या। परंतु सुधाकर घारे यांच्याकडून किंवा राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडून यावरती कुठल्याही प्रकारचं वक्तव्य केलं जात नव्हतं। अखेर परवा सुधाकर घारे यांनी एक पत्रक काढून मी रविवारी तुमच्याशी बोलतो आणि मी जे काय आहे ते स्पष्ट करतो असं समाज माध्यमांच्या माध्यमातून जाहीर केल्यानंतर आज त्यांची कर्जतच्या राष्ट्रवादी भवनमध्ये 11 वाजता पत्रकार परिषद झाली आणि जे काही प्रश्न उपस्थित केले गेले होते त्यांच्या या 8 दिवसाच्या नॉट रिचेबलचे ते त्यांनी अगदी सर्व खोडीत काढलेले आहेत। त्यांनी सांगितलं की त्यांचं नाकाचं ऑपरेशन झालं होतं आणि त्याच्यासाठी ते 5 ते 6 दिवस हॉस्पिटलाइज होते। त्या दरम्यान त्यांना कुणाशीही फोनवर बोलण्याचा डॉक्टरांनी मनाई केली होती, त्यामुळे ते कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हते आणि अशी कुठलीही गोष्ट नाहीये की ते पक्षश्रेष्ठींवरती नाराज आहेत। त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून सांगितलंय की त्यांचे जे नेते आहेत ते सुनीलजी तटकरे, प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे हे त्यांचे सर्व आहेत। त्यांचा निर्णय हा त्यांच्यासाठी अगदी शेवटचा निर्णय असणार आहे, त्यामुळं कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावरती नाराज होण्याचं त्यांचं कुठलंही कारण नाही। या बाबतीतली संपूर्णपणे स्पष्टोक्ती जी आहे ती आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सुधाकर घारे यांनी केली आणि या गोष्टींवरती अखेर शेवटचा पडदा त्यांनी टाकलेला आहे। आणि बोलताना आगामी काळामध्ये जे काही आपलं समाजकारण आहे, राजकारण आहे, हे त्याच ताकदीने आपण करणार असून 2024 ची निवडणूक लढवली आहे तशीच 2029 ची ही निवडणूक मी लढणारच हे सांगायला मात्र ते विसरले नाहीत। प्रवीण जाधव, नवराष्ट्र, कर्जत, रायगड।